रायगडचे खासदार सुनील तटकरेंच्या बाबतीत बेताल वक्तव्य करणारे आमदार महेंद्र थोरवे यांचा निषेध करत रोहा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष कार्याध्यक्ष समीर शेडगे, शहराध्यक्ष अमित उकडे, माजी उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, मयूर दिवेकर, महेंद्र गुजर, समीर सकपाळ, धनंजय मुंडे, रवींद्र चाळके, सुभाष राजे, नरेश पडवळ, समाधान शिंदे, निलेश शिर्के आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। पाहुयात काय म्हणालेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते। आपल्या सर्वांचे आदरणीय नेते, कोकणचे भाग्यविधाते आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्यावरती गेले 2 दिवस जे वक्तव्य संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये विरोधक करत आहेत त्यांचं रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, रोहा शहर राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सर्वजण जाहीर निषेध करत आहोत। जो काम करतो त्याच्याच मागे लोक लागलेले असतात। मी विरोधकांना आवाहन करतो, एकदा होऊनच जाऊन द्या, तुम्ही सर्वांनी राजीनामे द्या, साहेब पण राजीनामे द्या, बघू कोण कोण निवडून या रायगडमध्ये येतोय तो। आपण सगळ्यांनी एकदा बघू ना, कुणाची ताकद आहे, लोक कुणाच्या मागे आहेत। 24 तास तो गोरगरिबांसाठी लागतो असे आदरणीय तटकरे साहेब यांच्यावरती जे काय बेताल वक्तव्य जे काय करत आहेत त्यांचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करत आहोत आणि आवाहन करतो तर त्यांनी इथे थांबावं, आता आम्हालाही रस्त्यावर कधीतरी उतरायला लागेल। धन्यवाद। सर्वांचे लाडके खासदार आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्यावर 2 दिवसांपासून काही बेताल वक्तव्य रायगड जिल्ह्यातले काही मोजके आमदार त्या ठिकाणी करत आहेत। मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। त्यांनी टीका केली का चिखल आहे म्हणून, त्यांना हे माहीत नाही पाण्यात आणि चिखलामध्येच कमळ उगवत असतो आणि तटकरे साहेब एक कमळ आहे। कमळासारखे फोडून ते आज गेली 40 वर्ष या जनतेची सेवा करत आहेत। या रायगडच्या जनतेला माहिती आहे कोण नेता काम करणार आहे आणि कोण बेताल वक्तव्य करणार आहे। आजपर्यंत तटकरे साहेबांनी कुठल्याही नेत्यावरती अशा खालच्या शब्दांमध्ये टीका केली नाही। हे संस्कार राजकीय संस्कृतीमध्ये जे केले जातात ते तटकरे साहेबांची वरती आहेत, त्यांच्या पूर्ण घराण्यावरती आहेत। म्हणून मी या आमदारांना सांगू शकतो की बाबा आपण आता निवडून आलेला, पुन्हा आपल्याला जर आमदार व्हायचा असेल तर तटकरे साहेबांच्या सोबत राहा, त्यांच्यासोबत राहून या आपल्या महायुतीसोबत जे आपण आज आहोत त्याप्रमाणे वागा आणि तरच तुम्ही पुढं आमदार म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला नाव लागणार आहे, नाही तर पुन्हा तुम्ही माझे आमदार म्हणून राहणार आहात। त्यामुळे ह्याच्या पुढे जर आपण असं काही बेताल वक्तव्य तटकरे साहेबांच्या बाबतीत केलं तर आम्ही त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांना उत्तर देऊ, हेच आज आवाहन या निमित्ताने या ठिकाणी करतो। आणखी नेते आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्यावर जे महेंद्र थोरवे हे काठावर निवडून आलेले आमदार यांनी जे काय 2-4 दिवसापूर्वी तटकरे साहेबांवर जे बेताल वक्तव्य केलं आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्व रोहा शहर तालुक्याच्या वतीने प्रथम मी जाहीर निषेध करतो। मला एवढंच महेंद्र थोरवे यांना सांगणं आहे की आपण ह्या वेळेला चुकून आमदार झाला, तुम्हाला आमच्या जिल्हा परिषद सदस्य घारे यांनी तुम्हाला जवळजवळ पाडलेला आहे आणि तुम्ही पडलेले आहात। तुम्ही जेमतेम निवडून आलेला आहात तर तुम्ही हे निवडून आल्याचा धाक आम्हाला दाखवायचा प्रयत्न करू नका, नाहीतर राष्ट्रवादी तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय सोडणार नाही। जे आमचे आदरणीय तटकरे साहेब आहेत त्यांनी तुम्हाला माफ करतील, तुम्ही त्यांची माफी मागा। जर तुम्हाला पुढं आमदार व्हायचं असेल तर तटकरे साहेबांचे पाय धरा, नाही धरले तर ह्याच्या पुढचा कर्ज खोपोलीचा आमदार हा घारे असेल हे लिहून ठेवा, एवढं मी तुम्हाला आव्हान करतो। आणि तुम्ही पण उतरा आणि आम्ही राष्ट्रवादी पण उतरतो आणि जसे तसे होऊन जाऊ दे एकदा, म्हणजे तुम्हालाही समजेल की राष्ट्रवादीची ताकद काय आहे। आणि आमचे आदरणीय सुनील तटकरे साहेब हे पुढच्या वेळी खासदार होणारच, हे तुमच्या जीवावर खासदार झालेले नाही, तर त्यांनी जे केलेले विकास कामं आहेत त्याच्या जोरावर ते आज खासदार झालेले आहेत आणि दिल्लीमध्ये आज ते तथ्य गाजवत आहेत आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी कामाचा तडाखा लावलेला आहे। त्याचप्रमाणे आमच्या आदरणीय अदितीताई असतील त्यासुद्धा त्या मंत्रिपदाला न्याय देत आहेत। आमचे भाई असेल युवकांचे प्रेरणास्थान आहेत, ते सुद्धा युवकांसाठी
अहोरात्र काम करत आहे. तर ह्या तटकरी फॅमिलीच्या नादी लागू नका. तुम्ही जर नादी लागला तर आम्ही कार्यकर्ते तुम्हाला सोडणार नाही. एवढा सांगून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आगे विधाते रायगडचे खासदार आदरणीय सुनील तटकरे साहेब आज गेले कित्येक वर्ष आमदार असतील, कॅबिनेट मंत्री असतील, त्यानंतर खासदार असतील, गेली कित्येक वर्ष या रायगडसाठी त्यांनी काम केलेलं आहे. अहोरात्र ते काम करत असतात. या रायगडच्या विकासासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. आणि काल नाही झालेले आमदार ते आज त्यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करतात. आपला अनुभव किती आणि आपण बोलायचं किती हे त्यांनी वास्तविक ठरवायला पाहिजे. आज आमच्या नेत्यावर जर ते अशा पद्धतीचं बेताल वक्तव्य करत असतील तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी अजिबात सहन करणार नाही. असे बेताल वक्तव्य करण्याची आपली योग्यता नाही. आज गेले कित्येक वर्ष ते काम करत असताना त्यांनी कुठली राजकीय त्या पलीकडे जाऊन अशा पद्धतीचे कृत्य कधी त्यांनी केलेलं नसतानाही जर अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य ते करत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही खपवून घेणार नाही. यापुढे आज आत्तापर्यंत आम्ही घेतलं आहे, पण यापुढे आम्ही त्या पद्धतीचं वक्तव्य त्यांना तशाच्या तशा पद्धतीचं उत्तर दिलं जातं. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.